हॅलो, स्वागत आहे तुमचे दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मग मी आज सँडविच बनवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी सामानामध्ये. ते पण मी खूप कमी वेळेत बनवलेले आहे, अगदी झटपट बनते. आणि मी तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सँडविच हे एकदम आपण बाहेर खातो का तसंच झालेलं आहे, एकदम कुरकुरीत झालेलं आहे. चला तर मग रेसिपी सांगते. मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे आणि ते आता धुवून आपल्याला हे उकडायला ठेवायचे आहेत. 1 ते 2 शिट्टी काढायची आहे. आणि मी हे सकाळी नाश्त्याला केलेले होते. आता मी हे कुकरमध्ये गॅसवर ठेवणार आहे. याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि हे सँडविच खायला खूप छान होते आणि एकदम झटपट होते. आता आपले बटाटेही छान उकडलेले झालेत. मी थंड व्हायला बाजूला ठेवले होते. आता त्यावरची सर्व साल काढून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेली आहे. आता मी हे तुम्हाला हाताने आधी सुरुवातीला हाताने मॅश करणार आहे आणि नंतर मग जो मॅश करायचा चमचा आहे का त्याने मग नंतर करणार आहे. आणि आता आपल्याला हे चमच्याच्या मदतीने छान असं एकदम बारीक मॅश करून घ्यायचं आहे. थोडंही आपल्याला याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही. असं केल्याने आपले सँडविच मधलं हे सारण खूप छान होते. आधी आपण सँडविचमध्ये भरायचं सारण तयार करणार आहोत. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व त्यामध्ये तेल घालायचे आहे. तेल तापले की आपल्याला जिरे घाला. जिरे घातल्यानंतर लसूण व हिरवी मिरचीचा मी ठेचा केला होता तो यामध्ये मी घालणार आहे. आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि हा सँडविच आपण जसं बाहेर खातो का तसाच मी बनवलेला एकदम कमी वेळेत होते. अर्धा चमचा हळद घाला व परत एकदा चमच्याने मिक्स करा. जे आपण आता बटाटे मॅश केलेले होते का ते बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे आहे. आणि व 1-2 मिनिट आपल्याला परतून गॅस बंद करायचा आहे. आता मी हे सर्व मिक्स करणार आहे. आणि हे सँडविच एकदम कुरकुरीत झालेलं आहे आणि एकदम कमी वेळेत झालेलं आहे, झटपट होते. जर तुम्हाला ब्रेकफास्टला करायचे असेल तर तुम्ही हे करू शकता. सँडविच बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही हे घरी नक्की करून बघा. हे जर केले तर तुम्ही बाहेर खायचं विसरून जाताल. बाहेरचं सँडविच तुम्ही नेहमी घरीच करून खाताल. आणि आता मी हे आपली ही मधलं भरायचं सारण तयार झालेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला व हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आणि आता गॅस बंद करायचा आहे. परत एकदा चमच्याने हलवून गॅस बंद करा. तर तयार आहे आपलं सँडविचमध्ये भरायचं सारण. हे तयार झालेलं आहे. आता चला तर मग आपण आता ब्रेड घेऊयात. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे. तर हे गव्हाचे ब्रेड आहेत 100%. आणि यामध्ये मैदा आणि तेल अजिबात वापरलेले नाही. हे ब्रेड खूप छान असतात खायला. मैदा हा आपल्या शरीराला चांगला नसतो. जर तुम्हाला पांढरे मैद्याचे मिल्क ब्रेड आणायचे असेल तुम्ही तेही आणू शकता सँडविचसाठी. पण मी नेहमी ब्राऊन ब्रेडच वापरते. हे चांगले असतात आपल्याला खायला. यामध्ये गव्हापासून बनलेले असतात हे. आता मी येथे सुरुवातीला 4 ब्रेड घेतलेले आहेत व त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ते सर्व मी आता चाकूने हे कट करून घेणार आहे. म्हणजे आपले सँडविच छान होते. आता मी याचे सर्व ब्रेडच्या कडाही काढून घेतलेल्या आहेत. आता 4 ब्रेडवर मी आता तयारी काय इथं मेयोनीज टाकणार आहे. कमी साहित्यात माझ्याकडे बाकीचे सॉस सगळे संपले होते म्हणून फक्त मेयोनीज शिल्लक होते. मी ते घालणार आहे. व्हेज मेयोनीज आहे हे कोणत्याही दुकानामध्ये किंवा मॉलमध्येही भेटते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आणू शकता ते जाऊन. आणि आता हे चाकूच्या मदतीने सर्व आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचे आहे. त्यानंतर जे आपण बटाट्याची भाजी केली होती का ती यावर घालायची आहे. आता हळूहळू ही चमच्याच्या मदतीने किंवा तुम्ही हातानेही हळूहळू छान अशी पसरून घ्यायची आहे भाजी ही सगळीकडे. आणि हे सँडविच खूप छान लागते बटाट्याचे सँडविच. जर तुम्हाला काकडी टमॅटो कांदाही घालायचा असेल तर तुम्ही तेही घालू शकता. थोडेसे मी इथे यावर चिली फ्लेक्स घातलेले आहे व ऑर्गेनोही घातलेले आहे. थोडेसे वरतून टाकत आहे. म्हणजे टेस्ट हे एकदम जसं आपण बाहेर खातो का तसेच लागते. आता परत एकदा आपल्याला थोडेसे मेयोनीज घालायचे आहे. तर यामध्ये मी चीज वापरणार नाही. बिना चीजचे पण खूप छान होतात. जर तुम्हाला चीज वापरायचे असेल तर तुम्ही चीज वापरू शकता. इथे वजन कमी करणाऱ्यांसाठी हे खूप छान आहेत बिना चीजचे. आता वरतून परत एक ब्रेड आपल्याला लावायचे आहेत.
आणि जर तुमच्याकडं टोस्टर असेल तर तुम्ही त्यावरही हे छान असे भाजून घेऊ शकता. आता मी यावरतून आपल्याला खूप सारं बटर लावायचं आहे. आधी मी वरच्या बाजूला बटर लावून घेत आहे सगळीकडे. आता चारीही ब्रेडला आपलं बटर लावून झालेलं आहे. गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला होता व पॅनवर आता बटर घालून हे चमच्याच्या मदतीने सर्व असं पसरून घ्यायचं आहे व आपल्याला चारही सँडविच यावर छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आधी मी सुरुवातीला 2 घेणार आहे, नंतर त्यानंतर बाकीचे 2 घेणार आहे. आता हे आपल्याला आलटून पलटून करायचे आहेत, म्हणजे दोन्हीकडूनही छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय की इकडली बाजू किती छान भाजलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. आणि लहान असं जर सँडविच केलं तर हे लहान मुलं खूप आवडीने खातात. आणि जर तुम्हाला वेट लॉस करत असाल तर तुम्हाला हे जमतात. यामध्ये चीज पण घातलेली नाही, त्यामुळे तुम्ही हे सँडविच खाऊ शकता. तर बघू शकता आपले अशा प्रकारे सँडविच तयार झालेले आहेत. आता मी हे त्रिकोणी आकाराचे कट करत आहे. जर तुम्हाला चौकोनी आकाराचा जर आकार द्यायचा असेल ब्रेडला तर तुम्ही तोही देऊ शकता, छोटे छोटे तुकडे करू शकता. यामध्ये मी असे त्रिकोणीमध्ये कट केलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. आपलं सँडविच हे तयार आहे. आपलं हे घरच्या घरी बटाट्यापासून बनवलेलं सँडविच एकदम झटपट पद्धतीने होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.